टाउनशिप येथे प्राध्यापिका आत्मजा कासट यांना धडक देणारा चालक 24 वर्षीय शुभम पाटील हा मद्याच्या नशेत असल्याचे वैद्यकीय तपासणीत स्पष्ट झाले आहे। त्याच्यावर अर्नाळा सागरी पोलीस ठाण्यात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। गुरुवारी संध्याकाळी झालेल्या अपघातात आत्मजा यांचा मृत्यू झाला होता। विरारच्या विवाह कनिष्ठ महाविद्यालयात आत्मजा कासट या इंग्रजीच्या प्राध्यापिका म्हणून कार्यरत होत्या। गुरुवारी संध्याकाळी महाविद्यालय सुटल्यावर त्या गोकुळ टाउनशिप येथील घरी जाण्यासाठी निघाल्या होत्या। त्यावेळी मुलजीभाई मेहता शाळेजवळ मागून येणाऱ्या फॉर्च्युनर गाडीने त्यांना धडक दिली होती। या धडकेत गंभीर जखमी असलेल्या आत्मजा यांना विरारच्या प्रकृती या खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते। मात्र रात्री 10च्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला। फॉर्च्युनर गाडी शुभम पाटील नावाचा तरुण चालवत होता। अपघात घडला तेव्हा गाडीत त्याचा मित्र आणि अन्य 2 तरुणी होत्या। ते सर्व मद्याच्या नशेत होते। नवीन विवाह महाविद्यालयाजवळ गाडीत ते मद्यपान करत होते, अशी माहिती अर्नाळा सागरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय पाटील यांनी दिली। तर आरोपी शुभम पाटील याच्या विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलीस उपायुक्त जयंत बजबळे यांनी दिली। आरोपी हा डोंगरपाडा येथे राहणारा असून व्यावसायिकाचा मुलगा आहे। त्याच्या वडिलांचा खदानीचा व्यवसाय आहे। अपघात घडला तेव्हा आमदार हितेंद्र ठाकूर यांचा मुलगा क्षितिज ठाकूर आपल्या मित्रासमवेत जात होता, तेव्हा त्यांना आत्मजा रस्त्यावर पडलेल्या दिसल्या। त्यांनी त्याच गाडीतून त्यांना रुग्णालयात दाखल केले, तेव्हा त्या शुद्धीत होत्या। त्यांना वाचवण्यासाठी डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न केले, मात्र रात्री 10च्या सुमारास डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले। दरम्यान या घटनेमुळे वसई विरार शहरात संतापाची लाट पसरली आहे। आत्मजा या सामाजिक क्षेत्रात सक्रिय होत्या। त्या विवाह कनिष्ठ महाविद्यालयात इंग्रजी विषय शिकवत होत्या। त्यांच्या या दुर्दैवी मृत्यूबद्दल महाविद्यालयाचे विश्वस्त संजीव पाटील यांनी शोक व्यक्त केला आहे। गुरुवारी आत्मजा यांनी आपल्या मोबाईलवर स्वामी समर्थांचा फोटो ठेवून आरंभ तू अंत तू, शून्य मी अंत तू असा मेसेज ठेवला होता। माणसाचं आयुष्य किती क्षणभंगूर आहे ते या संदेशातून स्पष्ट होत असल्याचे या स्टेटसची चर्चा सुरू आहे।